आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं ठीक आहे, कुठे भेटायचं? एक काम कर, तू विक्रांतच्या घराजवळ ये. बरं ठीक आहे, मी येते. आणि हो, प्लीज विक्रांतला हे सांगू नकोस. का? तुला ते आल्यावर कळेल, प्लीज. बरं ठीक आहे, येते मी. हा चालेल, बाय बाय. राजा विक्रांतला सांगू नको असं का म्हणाला? असं काय महत्वाचं बोलायचंय जे त्याने इतक्या रात्री बोलवलंय? ताई, कुठे बाहेर चाललीस का? हो. काय सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. राजाने फोन करून भेटायला बोलवून घेतलंय. राजाने? आता एवढ्या रात्री? हो. का काय झालं? माहित नाही, तिथे गेल्याशिवाय कसं कळेल मला. काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणाला. बरं थांब, मी पण येतो सोबत. अरे नको, मी जाईन. ताई अगं, आधीच घरातल्या गोष्टींमुळे तू खूप डिस्टर्ब आहेस. बरोबर आहे तुझं, पण आधी मी जाऊन बघते तरी काय झालं. मला काही वाटलं तर मी तुला फोन करते, मग येते. ताई कशाला? मी येतो ना आता सोबत तुझ्या. गौरव, तुला सगळ्यांची धावपळ नको, ठीक आहे? ठीक येत. बाय. सावकाश जागा ताई. काय हो, ताई कुठे गेला? काय माहिती, राजाने बोलवलंय, काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून गेली. घरात काय चाललंय ना काहीच कळत नाही. आई नाहीये म्हणून सगळी घडी विस्कटली असं वाटतंय. काय करू तेच सुचत नाहीये. घरात आज कोणीच नाही जेवलंय. वहिनी, मला पण भूक नाही. हो, आता आई घरी असते ना तर खूप बरं झालं असतं. आई, तुम्ही प्लीज लवकर या. दोन महिन्यात? विक्रांतला सुद्धा त्याचंच टेन्शन आलंय. अरे लोक त्यांचं अख्खं आयुष्य घालवतात आणि गिरिजा, तू पॅनिक होऊ नकोस प्लीज. राजा, पण हे शक्य नाहीये. असं तर हे शक्य नाहीये, पण विक्रांतने हे चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय. विक्रांत पण ना. असू दे, आता जे झालंय ते झालंय. हो, पण हे कोण निस्तरणार आता? माझ्याकडे एक आयडिया. काय? एक सेकंड. हे बघ, बॉक्सिंग कॉम्पिटिशन? येस, बॉक्सिंग कॉम्पिटिशन. आता ही कॉम्पिटिशनच विक्रांतला तारू शकते. कशी? अरे ही चांगली आयडिया आहे. आयडिया चांगली आहे, पण त्याचा काही उपयोग नाही ना. का? कारण आपला बॉक्सर तो तयार होत नाहीये ना. ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी बोलते त्याच्याशी. बघू कसा तयार होत नाही. मलाही हेच हवं होतं गिरीजा. थँक्यू, थँक्यू सो मच. बरं, माझं एक काम आहे, मी ते करून आलो. तोवर तू त्याच्याशी बोल, ठीक आहे? ठीक आहे. मला कोणीच का समजून घेत नाहीये. आई, आईला एक कॉल करू का? कदाचित तिच्या समोर मन मोकळं केलं तर मला बरं वाटेल. नको, नाही नाही नकोच. बस ते तिकडे टेन्शन घे. आई, तुझी खूप आठवण येते ग. तू असायला हवी होतीस आता. असं वाटतंय तुझ्या कुशीत येऊन खूप रडावं. तू असतीस तर ताईला समजावलं असतं ना ग. ते सर खरंच चांगले आहेत, पण कुणाला माझं पटतच नाहीये.
गौरव दादा ताईच्या बाजूनेच बोलतोय. ताई, शांत झालात का तुम्ही? वहिनी, शांत होण्याची गरज मला नाहीये, तुम्हाला आहे. तुम्ही घाणेरडा विचार करताय. असं का बोलताय तुम्ही? हे बघा, तुमच्या अशा वागण्याने सगळ्यांनाच त्रास होतोय की नाही? अगं मी काय चुकीचं वागतेय? हे बघा, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण आता मोठ्या झालायत तुम्ही. हे मला नाही, ताईला कळायला हवं. आणि प्लीज तू ना माझी समजूत घालू नको. हा, बरं बरं, नाही काढत समजू. थोडं जेवून घेता का? नाही, नकोय मला. हो, सगळ्यांनीच नको म्हटलं तर कसं चालेल? तुम्ही जेवला नाहीयेत म्हणून ताईही नाही जेवल्यात, भाऊही नाही जेवले. अगं मग त्यांना जेवायला सांग ना, माझ्या का मागे लागलीये? मला नको फोर्स करू. ताई, असं उपाशी पोटी राहून कसं चालेल हो? उपाशी राहिलात तर पोटातले कावळे ओरडायला लागतील. हा वहिनी, प्लीज प्लीज प्रयत्न करू नकोस. हं? माझं ठरलंय, जोपर्यंत ताई सरांची माफी मागणार नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. ताई, अहो मी काय म्हणते, वहिनी, तू मला समजवण्यापेक्षा ना ताईला समजव. आणि ऐक ना, प्लीज तू इथून जा. मला ना काही वेळ एकटं राहायचंय. अगं जा ना. अगं तू लहान बहीण आहेस माझी. म्हणून काय झालं? तुझं सगळं ऐकण्याचा ठेका नाही घेतलाय मी. ऐकावं लागेल. नाही ऐकणार. अरे मार मला, मार. चिटल्या, असं काय करतेस तू? अरे माझं काहीच चाललं नाहीये दादा, हिचं सुरू आहे. मार ना. भरेपर्यंत मार. मारून टाक, मारून टाक, मारून टाक. गिरिजा, हरवली होतीस. विक्रांत, तू आलास?